आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज, अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी। परशुराम घाटात महाकाय कंटेनर उलटला, पुढे आयशर टेम्पो अडकला, मागाहून गरडा कंपनीची बस, कार व डंपर एकमेकावर आपटले। कोकणातील महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नावच घेत नाही। ओव्हरलोड, अवजड वाहने, अनियंत्रित वेगाने चालणारी वाहने, चुकीच्या पद्धतीने लेनवर चालणारी वेडीवाकडी वाहने, वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष, घाटमार्गावर अस्तित्वात नसणारी वाहन तांत्रिक तपासणी नाके, अशी अनेक कारणे सातत्याने होणाऱ्या अपघातात कारणीभूत ठरत आहेत। महामार्ग विभाग व वाहतूक पोलीस यंत्रणा यापुढे तरी कार्यरत राहून ही अपघाताची मालिका खंडित करणार का, हाच कोकणवासियांसमोर यक्ष प्रश्न आहे। चिपळूण येथे मुंबई गोवा कोकण महामार्गावर परशुराम घाटात भरधाव कंटेनर आयशर टेम्पो गरडा कंपनीच्या बसवर पलटी झाला। या अपघाताची भीषणता इतकी होती की कंटेनर थेट बसच्या उजव्या बाजूला पलटी झाल्याने त्यात 6 कामगार जखमी झाल्याची माहिती येत आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे।